सगळं तत्वज्ञान ज्ञानोबरायांनी पसायदानामध्ये आणून ठेवलंय. इतकं असणारं पसायदान अत्यंत महत्वाचं पसायदान आहे. पसायदानामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी कुठलाच घटक सोडला नाही. सगळ्या घटकाला एकत्रित येऊन कुठला धर्म सोडला नाही, कुठला पंथ सोडला नाही, कुठली जाती सोडली नाही, कुठला वर्ण सोडला नाही. एखादे म्हणतील आम्ही या धर्माचे नाहीत. तुम्ही या धर्माचे जरी नसलाल तरी तुम्ही प्राणी मात्र निश्चित आहात, म्हणून प्राणी मात्राला सुद्धा ज्ञानोबराय मागतात. ज्ञानोबराय सरळ सरळ सांगतात, प्राणी मात्राला जे लागतं श्री गुरु ते सगळंच्या सगळं तुम्ही तुमच्या कृपेने त्यांना देत चला. प्राणी मात्रामध्ये मनुष्यच प्राणी येतो असं नाही. 84 लक्ष योनीमधला सगळेच्या सगळे जलचर असतील, भूचर असतील, खेचर असतील, ज्याच्या मनामध्ये जो भाव निर्माण होईल त्या भावाची पूर्तता श्री गुरु तुम्ही करा. मला सांगा, याच्यामध्ये कुठला धर्माचा सुटला का? याच्यामध्ये कुठल्या पंथाचा सुटला? वारकरी संप्रदायाला सीमित असं पसायदान असं नाहीच आहे. कुठल्याही धर्मातला या, कुठल्याही जातीतला या,